तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे, चुलीवरचे मेथीचे पराठे. त्यासाठी मी मेथी निवडून धुवून चिरून घेतलेली आहे. तिच्या पराठ्यासाठी लागणारे साहित्य: एक पातेले गव्हाचे पीठ, एक बाऊल बेसन पीठ, हिरव्या मिरच्याचा ठेचा एक छोटी वाटी, एक चमचा जिरे, एक चमचा हळद, 2 चमचे तीळ, एक चमचा ओवा, एक चमचा लाल तिखट आणि हे मीठ. आता आपण मेथीचे पराठे करायला सुरुवात करूया. मेथीचे पराठे तयार करण्यासाठी मी परात घेतलेली आहे. त्यामध्ये हे आपण गव्हाचे पीठ टाकूया. त्यामध्ये हे बेसन पीठ, त्यामध्ये हा हिरव्या मिरचीचा ठेचा, हे 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा बारीक केलेला, 1 चमचा ओवा जो मी आता हातावर बारीक करून चोळून मेजावर टाकले. ओवा चोळल्यामुळे त्याला खमंग असा वास येतो. आणि ही आपली उरलेली ही सगळी मेथी मी टाकली. आणि हे चवीनुसार मीठ, 1.5 चमचा मीठ टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आणि हे 2 चमचे तेल. आपण हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. आता पाणी थोडं पाणी करून आपण चांगले मळून घेऊया. चांगला एक गोळा तयार झालेला आहे. त्याला आता आपण छानपैकी तेल लावून बाजूला ठेवून देऊ. तर मेथीचे पराठे तयार करायला घेऊया. आपण चुलीवर तवा ठेवलेला आहे. तवाचा सुद्धा आपला चांगला तापलेला आहे. त्यावर आता आपण तेल सोडूया पहिल्यांदा. आणि हे आपण एका बाजूने उलटूया. साईडवरून तेल चांगले लावू. अशा प्रकारे मेथीचे पराठे ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.